कल्याणं नमः परममङ्गलं वासुदेवाय शान्ताय यदूनां पतये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। प्रह्लाद नारद पराशर पुण्डरीक व्यासाम्बरीश शुकशौनक भीष्मदाल्भ्यान् रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिमान् परमभागवतान् नमामि। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु त्वं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकदेव भगवान की जय। हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी सुकोने दी हरी। संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी। चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दी हरी। सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णांची परम पवित्र कथा सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना नैमिष अरण्यामध्ये वर्णन करून सांगत आहेत। गंगेच्या किनारी उद्धाराच्या तळमळीने विराजमान झालेले आहेत राजे परीक्षिती। राजा परीक्षितींना शुकदेवजी महाराज हीच परम पवित्र कथा वर्णन करून सांगत आहेत।
गेल्या 6 दिवसांपासून आजचा आपला सेवेचा 7वा दिवस आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण भजनानंदी परम वैष्णव दादाराव कानडे आजोबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण गेली 6-7 दिवसांपासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत. समस्त कानडे परिवाराच्या आयोजन नियोजनामध्ये चालू असलेला आपला हा हरिकथा आणि नामसंकीर्तनाचा सोहळा. कालच्या उत्तर भागामध्ये शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना कथाभाग वर्णन करून सांगत होते. प्रेमळ असणाऱ्या गोपिकांचा त्याग करून, प्रेमळ असणाऱ्या गोपाळांचा त्याग करून, यशोदाई साहेबांचा त्याग करून भगवंत मथुरेमध्ये आले. अत्यंत दुःख साऱ्या गोकुळवासियांना झालं. जेवढं दुःख साऱ्या गोकुळवासियांना झालं तेवढंच दुःख भगवंतांना सुद्धा झालं. भगवंताचे जे प्रेमी भक्त आहेत, कान्होबा आम्हाला सोडून गेले याचा एक प्रेमाचा रुसवा भक्तांचा भगवंतावरती आहे, हे काल आपण पाहिलं. हा प्रेमाचा रुसवा आहे. म्हणजे एका बाजूला मनामध्ये प्रेमही आहे आणि दुसऱ्या बाजूला मनामध्ये रागही आहे. कारण भगवंत आम्हाला सोडून गेलेले आहेत याचं दुःख गोपिकांना अत्यंत झालं. पण पुढं भागवतामध्ये असं वर्णन आलं की जसं दुःख गोपिकांना झालं, गोकुळवासियांना झालं, तसंच दुःख भगवंतांना सुद्धा झालं. विदुर काकांचं चरित्र ऐकत असताना आपण एक गोष्ट ऐकली होती की भक्त जसा भगवंतावरती प्रेम करतो तसंच भगवंतही भक्तावरती प्रेम करत असतात. देव आणि भक्ताचा जो प्रेमाचा संबंध आहे हा एकतर्फी प्रेमाचा संबंध नाही, हे आपण त्यावेळेला ऐकलं होतं. हा दुतर्फी प्रेमाचा संबंध आहे. भक्त जेवढं देवावर प्रेम करतो भगवंतही तेवढंच भक्तावर प्रेम करत असतात. म्हणून जेवढा विरह गोकुळवासियांना झाला तेवढाच विरह भगवंतांना सुद्धा झाला. मथुरेमध्ये जरी भगवंत वापस निघून आले तरी सुद्धा मथुरेमध्ये भगवंतांना करमत नसायचं. पुढं असं वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. मथुरेमध्ये देवकी आई साहेब वसुदेवजी महाराजांसोबत भगवंत राहत होते. राजमहालामध्ये राहायला लागले. आता इथं सगळे भगवंतांना कान्होबा 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 म्हणून ओळखत नाही. राजकुमार श्रीकृष्ण म्हणून, युवराज श्रीकृष्ण म्हणून भगवंताकडे सगळेजण पाहत आहेत. कारण यादव हे राजघराणं होतं. इकडं नंद बाबा जरी राजे होते तरी गोकुळाचे राजे आहेत नंद बाबा. कारण त्या काळामध्ये तशी व्यवस्था होती. बाकी तर मुख्य राज्य कारभार हा सगळा मथुरेतून चालायचा. जसा आजही राज्य कारभार कुठून चालतो? राजधानी कुठली आहे आपल्या देशाची? दिल्ली. सगळा राज्य कारभार तिथून चालतो. याचा अर्थ इथं राज्यामध्ये सरकार नाही असं आहे का?
इथंही सरकार आहे. पण शेवटी इथंही सरकार असलं तरी सुद्धा वर्चस्व कोणाचं आहे? वरच्या सरकारचं आहे. तसं मथुरेचं आणि गोकुळाचं नातं होतं. नंदबाबा जरी राजे होते तरी सुद्धा कंसाचे मांडलिक राजे होते. म्हणजे जो आदेश मथुरेहून यायचा त्याचं पालन सगळ्या राजांनी करायचं. त्याच्यामध्ये एक नंदगाव हे नंद महाराजांना दिलेलं आहे. कुणाला नंद म्हणायचं, कुणाला उपनंद म्हणायचं, कुणाला वृषभान म्हणायचं, इत्यादी इत्यादी पद. नंद हे पद आहे महाराज. हे कशावरून ठरवलं जायचं? तर त्याची ती एक व्यवस्था मांडलेली होती. इथं जरी गोकुळामध्ये परमात्मा राजाचेच पुत्र होते तरी सुद्धा भगवंताचं राहणं गोकुळामध्ये राजाच्या पुत्रासारखं नव्हतं. मग भगवंत कोणासारखे राहायचे? भगवंत ज्याच्यासारखे राहायचे त्याला म्हणतात गोपाळ. म्हणून आजही भगवंताचा जय जयकार करताना आपण काय करतो? गोपाल कृष्ण भगवान की जय. नुसतं कृष्ण भगवान की जय म्हणतो का? नुसतं कृष्ण भगवान की जय म्हणत नाही, गोपाल कृष्ण भगवान की जय. असे द्वारकेमध्ये परमात्मा, असे मथुरेमध्ये परमात्मा राजमहालामध्ये राहत आहेत. खरं राज ऐश्वर्य भगवंतानी भोगलेलं आहे मथुरेमध्ये, आणि त्याच्याही पेक्षा प्रकट राज ऐश्वर्य भोगलेलं आहे भगवंतानी द्वारकेमध्ये. पण गोकुळामध्ये भगवंताचं राहणं अगदी साधं सरळ सुंदर आहे. अत्यंत सहज भगवंताचं गोकुळामध्ये राहणं आहे. मथुरेमध्ये तसं नाही. मथुरेमध्ये भगवंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगळा आहे. आणि त्यामुळं भगवंत मथुरेमध्ये मर्यादित राहिले. सहज मनुष्याला कुठं राहता येत नाही. आपण घराच्या बाहेर पडलो की वेगळे राहतो, वेगळे चालतो, वेगळे बोलतो, वेगळे पाहतो, वेगळे हसतो, आणि घरी असलो की कसे राहतो हे ज्याचं त्यांनी अनुमान काढावं ना. कशाला कोण सांगेल मी घरी असा राहतो, अशी राहतो. मग घरचं उठणं बसणं वेगळं, घरचं हसणं बोलणं वेगळं, घरचं चालणं बोलणं वेगळं असतं की नाही माणसाचं? बाहेर घराचा मनुष्य पडला की जरा नीटनेटकं होऊन पडतो, जरा सावध होऊन पडतो. याला कारण काय आहे? मर्यादा असतात आपल्याला. सामाजिक मर्यादा आहे, धार्मिक मर्यादा आहेत. आणि सगळ्यात जास्त मर्यादा कशाची असते? संबंधाची मर्यादा असते, अधिकाराची मर्यादा असते, जवळीकतेची मर्यादा असते. मथुरेमध्ये भगवंताच्या एवढं जवळचं कोणीच नाही की गोकुळात जसे भगवंत राहू शकत होते तसे मथुरेत राहू शकतील अशी परिस्थितीच मथुरेत नाही. त्याच्यासाठी ते वातावरण भक्तीचं जे आहे ते अनुकूल असणं नितांत आवश्यक आहे. जोपर्यंत हे भक्तीचं अनुकूल वातावरण तयार होत नाही तोपर्यंत भक्तीचा सोहळा रंगत नसतो. आणि असं भक्तीचं वातावरण या मृत्यू लोकामध्ये जर कुठं रंगलेलं असेल तर ते गोकुळामध्ये रंगलं, ते मथुरेमध्ये वृंदावनामध्ये रंगलेलं आहे. मथुरेत ते वातावरण नाही, द्वारकेतही ते वातावरण नाही जे मथुरा, गोकुळ आणि वृंदावनामध्ये आहे. आता अजून थोडं पुढे येऊन आपल्याला जर का पाहायचं झालं, आपल्या संतांच्या प्रमाणानुसार जर का आपल्याला पाहायचं झालं तर तेच वातावरण अर्वाचीन कालावधीमध्ये म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आत्ता शेकडो वर्ष अगोदरची ही गोष्ट आहे. हे वातावरण पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांनी उपभोगलं. जसं गोकुळामध्ये भगवंतानी भक्तांसोबत लीला केल्या, जशा वृंदावनामध्ये लीला केल्या, तशाच भगवंतानी इथं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लीला केल्या. म्हणून ऐसी चंद्रभागा ऐसी भीमा तीर
ऐसा विटेवर देव कोठे, असं संतांना म्हणावं लागलं. सारे पृथ्वीवरची तीर्थ फिरून आल्यानंतर संतांनी आपल्याला आलेला हा अनुभव सांगितलेला आहे. आणि आपल्याला जर खात्री पटत नसेल तर आपणही सगळे तीर्थ आज फिरून यायचे. जुन्या काळापेक्षा आता तर सुविधा जास्त झाल्या. आता अलीकडे माणसांकडे मुबलक प्रमाणामध्ये धनही आहे आणि वाहनांची सुख सुविधाही आहे. मग तीर्थयात्रेला जायला माणसांना काय अडचण आहे. आणि भारतामध्ये तर तीर्थयात्रेला काही कमी, तीर्थाला तर काही कमीच नाही, क्षेत्राला तर काही कमतरता नाही. सगळे तीर्थक्षेत्र माणसांनी वेळात वेळ काढून फिरले पाहिजे. ज्याला ज्या भावनेने फिरावं वाटेल त्या भावनेने त्यांनी फिरावं. निसर्ग पाहण्याच्या निमित्ताने जावं वाटलं जावं. कोणाला शिल्पकलेचं जर का आकर्षण असेल, मंदिरं किती सुंदर बांधले, किती किती शिल्पकृती त्याच्यावर केलेली आहे, त्याचा एक नमुना पाहायचा असेल तर आपले जुने जुने तीर्थधाम क्षेत्र जाऊन पाहून यावेत महाराज. माणूस थक्क होऊन जातं, आश्चर्यचकित होऊन जातं. अलीकडची शिकलेले सवरलेले मोठे मोठाले इंजिनियर सुद्धा असं करू शकत नाही. असे हजारो वर्षांपूर्वीचे देवालय मंदिर आहेत ते आजही उभे आहेत. कोणाला देवाच्या मूर्तीचं आकर्षण असेल तर पाहून यावं. कोणाला नुसतं वातावरण बदललं पाहिजे असं वाटत असेल त्या निमित्ताने जावं. अहो, वैकुंठात राहत होते नारदजी महाराज. भागवताच्या महात्म्यामध्ये एक प्रसंग आला. वैकुंठात राहत होते नारदजी महाराज. नारदजी महाराजांना फिरायला जायची इच्छा झाली. भ्रमंती म्हणजे फिरणे, फिरायला जायची इच्छा झाली. नारदजी महाराज विचार करतात, आता ते नारद आहेत, आपल्याला जसं भारतामध्ये फिरता येतं बरोबर. काही माणसं फक्त संभाजीनगर मध्ये फिरत असतील, काही माणसं महाराष्ट्र राज्यात फिरत असतील, काही माणसं भारत देशात फिरत असतील आणि काही माणसं जगभराच्या देशामध्ये फिरत असतील. जसे तसं नारदजी महाराजांकडे सगळ्या ते काय असतं ग्रह, जसा पृथ्वी ग्रह आहे तसं सगळ्या ग्रहांवर फिरायला जाण्याचा पास, विजा त्यांच्याकडे आहे, पासपोर्ट त्यांच्याकडे आहे. आता मला फिरायला जावं वाटलं तर मी एक शहरात फिरू शकतो, महाराष्ट्रात फिरू शकतो, नसता भारतात फिरेल. पण बाहेर जायचं म्हटलं तर माझ्याकडे कुठं काय आहे, तेवढी सुविधा उपलब्ध नाही ना. भविष्यात झाली तर झाली, पण आजचं पाहत आहोत महाराज, आज ती सुविधा नाही. पण नारदजी महाराजांचं तसं नव्हतं, सगळीकडे फिरता येत होतं. पण त्यांनी काय निवडलं. नारदजी महाराज सनत कुमारांना सांगतात, अहम तु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती. मी माझ्या ज्ञानाने हे अनुमान काढलं की इथं पुष्कळ फिरायला ब्रह्मांडामध्ये आहे, पण पाहण्याजोगं जर काही असेल तर फक्त पृथ्वीच एकमेव ग्रह असा आहे जो पाहण्याजोगा आहे. आणि पृथ्वी सगळीच फिरण्याजोगी आहे का. फिरण्याजोगं तर पृथ्वी सगळी आहे, पण पुण्य व्हावं, यात्रा घडावी, याच्यासाठी तर फक्त भारतच आहे, दुसरा कोणताच देश नाही. भारतामध्ये नुसतं आपण प्रवास जरी केला तरी यात्रा होते महाराज. विदेशामध्ये आपण म्हणतो आता त्याला विदेश यात्रा, विदेश यात्रा, यात्रा, पण ती काही तीर्थयात्रा आहे का. नाही नाही. तिथं गेल्याने काही पुण्य होतं का. नाही, पुण्य होत नाही. इथं भारतातली माणसं जवळचं पैशाचं ते कष्ट करून जमा केलेलं सगळं धन खर्च करतात आणि तीर्थयात्रेला जातात. याच्यावरूनच लक्षात येतं तीर्थयात्रेचं किती महत्व आहे. आणि संतांनी सांगितलंय, पहा, जोपर्यंत हात पाय चालते बोलते आहेत ना तोपर्यंत तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत माणसाचे हात पाय चांगले आहेत तोपर्यंत सगळं फिरून घेतलं पाहिजे, तीर्थाचं दर्शन घेतलं पाहिजे. अहंतु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती. हे माझ्या लक्षात आलं आणि मी काय केलं. पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीं तथा. असं सगळ्या एका तीर्थक्षेत्रावरती मी भ्रमंती केली.
तीर्थयात्रा केल्या, पण सरते शेवटी जे सुख आम्हाला पंढरपुरामध्ये प्राप्त झालं ते सुख दुसरीकडे कुठेही प्राप्त झालं नाही. म्हणून तर उदंड पाही उदंड ऐकिले, उदंड पाहिले 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 उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसे संत जन ऐसे हरिदास, 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 ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, तो का म्हणे आम्हाला कारणे, तो का म्हणे आम्हाला कारणे, तुका म्हणे अनाथ करणे, तुका म्हणे अनाथ करणे, पंढरी निर्माण केले देवे, पंढरी निर्माण केले देवे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमवीर, ऐसी चंद्रभागा
उदंड पाहिले उदंड ऐकिले. उदंड म्हणजे फार, खूप, अनेक, भरपूर. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पण ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. आहे का कुठं असं? नाही म्हणतात संत. असं कुठंच नाही. हे दर्शन फक्त केवळ एकाच ठिकाणावरती आहे. आणि आपण किती भाग्यवान आहोत महाराज की आपण त्याच भगवंताच्या या भूमीमध्ये प्रगट झालेलो आहोत. या भूमीचं ते दैवत आहे. आणि नवे नवे कलियुगातल्या तुमच्या माझ्यासारख्या जीवांच्या परम कल्याणासाठी भगवंतानी हा पांडुरंग अवतार धारण केलेला आहे. तसं पाहिला गेलं तर भगवंताच्या 24 अवतारामध्ये पांडुरंग या अवताराचं वर्णनच नाही. मग एखाद्या भक्ताला जर प्रश्न पडला की पांडुरंग आता पहा अवतारां आपण कुठले अवतार मानतो? जे अवतार व्यासांनी पुराणांमध्ये वर्णन केलेले आहे ते अवतार त्यानंतर मान्य केले गेले. म्हणून जरी भगवंताचे अनंत अवतार तरी अवतार किती मान्य केले? 24. त्यातही प्रमुख 10 आणि त्यातही प्रमुख 2 राम आणि कृष्ण अवतार हे कलियुगात मान्य अवतार आहेत. म्हणजे मग याच्यात तर पांडुरंग कुठं आलाच नाही. आला का कुठं पांडुरंग? 24 अवतारामध्ये पांडुरंगाचं नाव नाही. भागवतात सुद्धा नाही. भागवत प्रमाण ग्रंथ आहे. या भारतवर्षामध्ये जेवढे पंथ संप्रदाय आहेत एकही पंथ आणि संप्रदाय असा नाही की ज्यांनी भागवताला मानलेलं नाही. भागवताच्या प्रमाणावर सगळे भक्तिपंथ आजही कलियुगामध्ये वाटचाल करत आहेत. केवळ भागवताच्या प्रमाणावर. आजही जेवढे भक्तीचे संप्रदाय विभागलेले आहेत ना समाजामध्ये याला पुष्टी तर केवळ भागवतामधूनच प्राप्त झालेली आहे. भागवतामध्ये 24 अवतारांच्या यादीमध्ये नाव नाही. मग तरी सुद्धा पांडुरंगाचं महात्म्य काय? पांडुरंगाचं मग हा अवतार कुठून आला? परंतु संत महात्म्यांनी असं उत्तर दिलं की पांडुरंग नावाचा भगवंताचा स्वतंत्र असा अवतारच नाही. पांडुरंग हा अवतार नाही. साक्षात स्वतः भगवान गोपाल कृष्ण द्वारका लीला संपवूनच इथं पंढरपुरामध्ये येऊन उभे राहिलेले आहेत. हे सगळं सांगण्याचा मतितार्थ भाव तात्पर्य एवढंच आहे की जे सुख द्वारकेमध्ये, जे सुख गोकुळामध्ये आणि वृंदावनामध्ये भक्तांना भगवंतांनी दान केलं तेच सुख ज्ञानोबा तुकोबा आदी संतांना भगवंतांनी इथं वाळवंटामध्ये दान केलं. म्हणून ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे असं म्हणतात. हे सगळं सांगण्याच्या पाठीमागं मथुरेत भगवंतांना सुख भेटत नाही. देवाला सुख कुठं भेटतं? देवाला सुख आहे गोकुळात. देवाला सुख भेटलं वृंदावनात आणि त्यानंतर मथुराही नाही, द्वारकाही नाही आणि कुठंच नाही. ते सुख देवाला भेटलं इथं चंद्रभागेच्या वाळवंटात पंढरपुरामध्ये. म्हणून हे सगळं सांगण्याचं हे एक कारण. आणि दुसरं कारण हे सगळं सांगण्याचं आहे की हा ज्या वैष्णवांच्या स्मरणामध्ये सप्ताह आपण करत आहोत त्या वैष्णवांच्या स्मरणामध्ये जर पंढरपुराचं महात्म्य गायन नाही केलं तर आपला सप्ताह, आपलं भागवत कथन, भागवत श्रवण आपलं पूर्ण होऊ शकत नाही. एवढी अपार पंढरीची वारी आणि अपार वारीची निष्ठा आणि अपार पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ज्यांची अखंड निष्ठा राहिली महाराज असे आपले बाबा. अपार निष्ठा पांडुरंग परमात्म्यावरती आणि त्यांची ही निष्ठा तुमच्या माझ्यासाठी प्रमाण आहे. त्यांची ही निष्ठा तुमच्या माझ्यासाठी मार्गदर्शन आहे. भगवंताचं दास व्हायचं आहे तर नुसतं म्हणायला दास नाही, नुसतं सांगायला दास व्हायचं नाही.
दास्यत्व आपल्याला जगायचं आहे आणि दास्यत्व जगत असताना भक्ताच्या जीवनामध्ये निष्ठा फार मोठं बळ असते. म्हणून एक दिवस आपण मध्यंतरी ऐकलं की शरीरामध्ये शक्ती राहिली नाही, त्राण शिल्लक राहिले नाही, तरी मुलांना आग्रह केला की मला पंढरपूरला एक वेळेला आता तुम्ही घेऊन चला. ही जी निष्ठा आहे महाराज, एक तर भक्त देवाकडे वाटचाल करतो आहे निष्ठापूर्वक, हे भगवंताच्या लक्षात आलं की भगवंतही आपणहून त्या भक्ताकडे येतात. कोणी म्हणेल मग या भक्ताकडे भगवंत कसे आले? पहा, भगवंताचं येणं हे नुसतं मूर्ती रूपाने नसतं. अहो, मृत्यू समोर असताना सुद्धा देवाचं स्मरण असणे म्हणजे देवाचंच येणं. आठवणीच्या रूपाने येणं म्हणजे देवाचं येणं आहे. संकीर्तन मुखातून विठ्ठल विठ्ठल बाहेर पडत आहे तर ते देवाचं येणंच आहे. फरक एवढाच आहे, कुणाच्या घरी भगवंत मूर्ती रूपाने आले तर कुणाच्या घरी भगवंत स्मरण रूपाने आले, निष्ठेच्या रूपाने आले, भावभक्तीच्या रूपाने आले, विठ्ठल नाम संकीर्तनाच्या रूपाने परमात्मा आले. पण आपल्याही बाबांकडे तसेच परमात्मा नाही आले असं आपण म्हणू शकत नाही. त्यांच्याकडेही परमात्मा आले. म्हणून आज त्यांच्या स्मृतीमध्ये पंढरीचं महात्म्य आणि पांडुरंगरायाचं स्मरण करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. पंढरीनाथ भगवान की जय. पूर्ण केला, 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 पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ, घराले घराले घराले, 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 घराले कृपाळ, घराले कृपाळू, घराले कृपाळू, घराले कृपाळू, घराले घराले, 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 सांभाळिले, 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 सांभाळिले अनाथा, सांभाळिले अनाथा, सांभाळिले अनाथा,
घराले 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 पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ घराले घरा आले घरा आली कृपाळ निळोबाराय स्वतःचा अनुभव या अभंगाच्या माध्यमातून सांगतात महाराज. भगवंतांना मथुरेमध्ये करमत नाही, कारण मथुरेमध्ये ते वातावरण नाही. ते वातावरण कुठं आहे? गोकुळात आहे. ते वातावरण कुठं आहे? वृंदावनामध्ये आहे. आणि ते वातावरण कुठं असेल तर आपल्या संतांनी प्रमाणित केल्याप्रमाणे पंढरपूरमध्ये आहे. म्हणून आपण हा महिमा जरासा ऐकला आणि हा आपल्या सगळ्या प्रत्येकांना वारंवार ऐकणं नितांत आवश्यक आहे. नितांत आवश्यक आहे. पहिल्या दिवशीच्या प्रस्तावनेपासून आपण ऐकत आलो, आपल्याला भजन करणारं व्हायचं आहे. बरोबर, भजन करणारं व्हायचं आहे. अर्थात आपल्याला वैष्णव व्हायचं आहे. वैष्णव व्हायचं आहे याचाच अर्थ वारकरी आपल्याला व्हायचं आहे असा भाव असतो. फक्त इथं शब्द बदलला. म्हणून आपल्याला हे महात्म्य वारंवार गाणं, वारंवार श्रवण करणं नितांत आवश्यक आहे. मथुरेमध्ये भगवंतांना करमत नव्हतं, कारण भगवंताचं सारं लक्ष आपल्या प्रेमी भक्तांकडे लागलेलं आहे, जे अत्यंत उत्कंठेने भगवंताची वाट पाहतात, अत्यंत उत्कंठेने भगवंताच्या नामाचं स्मरण करतात. पण अशी एक भगवंताचे भक्त होते, भक्त श्रेष्ठ उद्धवजी महाराज. उद्धवजी महाराजांना लक्षात आलं की भगवंताचं लक्ष मथुरेमध्ये नाही. उद्धवजी महाराजांनी भगवंतांना प्रश्न विचारला. ज्या वेळेला एक दिवस भगवंत एकांतामध्ये विराजमान झालेले आहेत, पण भगवंताच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नाही. उद्धवजी महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली. उद्धवजी महाराजांनी भगवंतांना प्रश्न विचारला, हरी, कशाचं दुःख तुम्हाला मथुरेमध्ये आहे? कोणत्या वस्तूची कमतरता, कोणत्या पदार्थाची कमतरता तुम्हाला मथुरेमध्ये आहे, मला सांगा. भगवंतानी उद्धवजी महाराजांना जे उत्तर दिलं, त्या उत्तरातून भगवंताचं गोकुळाचं स्मरण किती होतं हे आपल्याला लक्षात येईल. भगवंत उद्धवजी महाराजांना सांगतात, हे उद्धवा, मथुरेमध्ये सारं काही आहे. सर्व प्रकारचे वस्तू आहेत, सर्व प्रकारचे पदार्थ आहेत, सर्व प्रकारचे विषय आहेत आणि सर्व प्रकारच्या माझ्यावरच प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्ती आहेत. पण मथुरेमध्ये यशोदा नाही, मथुरेमध्ये नंद बाबा नाही, मथुरेमध्ये गोपिका नाही, मथुरेमध्ये माझे गोपाळ नाही, मथुरेमध्ये गाई वासर नाहीत. या यमुनेच्या वाळवंटामध्ये मी गोपाळांसोबत नाना प्रकारचे खेळ खेळत होतो, ते वाळवंट मथुरेमध्ये नाही. मथुरेमध्ये मोठमोठाले प्रासाद आहेत. प्रासाद म्हणजे मोठमोठे घर, 3 मजली जे घर असतात त्यांना प्रासाद असं म्हणतात. मोठमोठाले शहर, मोठमोठं हे शहर आहे, मोठमोठाले प्रासाद या ठिकाणावरती आहेत. सर्व प्रकारच्या मोठमोठाल्या बाजारपेठा आहेत, सगळ्या वस्तू इथं उपलब्ध होतात. भरजरी वस्त्र घालून सगळी माणसं फिरताना दिसतात. पण शेवटी गोकुळ इथं नाही म्हटले, गाई वासर इथं नाही, असा भाव कथा प्रसंगामध्ये भगवंतांनी वर्णन करून सांगितला. मग भगवंताला उद्धवजी महाराजांनी विनंती केली, म्हटले, अहो, वृंदावन काय आपल्यापासून लांब आहे का? 20-25 मिनिटाचा प्रवास खूप झाला. 25 ते 30 मिनिटाचा प्रवास आपण धरू जास्तीत जास्त. एवढ्या कमी अंतरावर वृंदावन आहे म्हटले, वृंदावनामध्ये जाऊन तुम्ही भेटून या. भगवंतांनी नकार दिला, म्हणे, मी वृंदावनामध्ये जाणार नाही.
का जाणार नव्हते त्याचंही कारण आहे. भक्तीमध्ये जी ज्ञानोत्तर भक्ती सांगितलेली आहे त्या भक्तीची प्राप्ती माझ्या गोपिकांना झाली पाहिजे अशी भगवंताची इच्छा होती. आणि त्याच्यासाठी विरह हे एकमेव माध्यम अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे. कारण संयोगामध्ये मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तीचं जेवढं स्मरण करत नसतो ना तेवढं आपल्या प्रिय व्यक्तीचं स्मरण हे वियोगामध्ये होत असते. आपण एकमेकांच्या सहवासात आहोत तर स्मरण होत नाही एकमेकांचं. कारण आपल्याला माहिती आहे अरे मी तर सोबतच आहे. मग आठवणीचा प्रश्न. ज्या वेळेला पारस्परिक वियोग होतो त्यावेळेला स्मरण अखंड असतं. आणि भक्ताच्या जीवनामध्ये 1-2 मिनिटाचं 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं अर्ध्या तासाचं स्मरण काहीच कामाचं नाही. भक्त म्हटला की अखंड देवाचं स्मरण त्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि अखंड स्मरणाचं फलित काय आहे, अखंड चिंतनाचं फळ काय आहे हे सांगत असताना चिंतने चिंतने तद्रूपता हे फळ सांगितलेलं आहे. जो ज्या वस्तूचं अखंड चिंतन करेल तो त्या वस्तूच्या आकाराला प्राप्त होत असतो. हा चिंतनाचा प्रभाव आहे. आपण जर सतत देवाचं स्मरण करत राहिलो तर आपल्या शरीरावरती देवाची छटा उमटायला लागते महाराज. एखाद्या विशिष्ट मूर्तीची उपासना जर का एखादा भक्त करत असेल ना तर त्या मूर्तीची जी छटा आहे ती उपासना करणाऱ्या उपासकाच्या शरीरावर उमटायला लागते. आणि याचं उदाहरण जर सांगायचं असेल तर ज्या उद्धवांसोबत भगवंत बोलत आहेत ते उद्धवजी महाराज याचं श्रेष्ठ उदाहरण आहे. उद्धवजी महाराजांचं भगवान गोपाल कृष्णांवर इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम आणि इतकं चिंतन की भगवान गोपाल कृष्णांसारखे दिसायला लागले होते उद्धवजी महाराज. याला म्हणतात तद्रूपता प्राप्त होणे. आणि गोपिका तर एवढ्या परमोच्च अधिकाराच्या आहेत की गोपिकांना तर हा लाभ देणं हे भगवंत स्वतःच्या बाजूचं कर्तव्य समजतात. कर्तव्य 2 पद्धतीचे असतात. एक कर्तव्य स्वतः खुद्द भक्ताचं आणि सत्शिष्याचं असतं आणि एक कर्तव्य सद्गुरूचं एक कर्तव्य देवाचं असतं. पण देव आणि सद्गुरू हे आपल्या कर्तव्याला बांधील नाहीत पण भक्त आपल्या भक्तीमध्ये भक्ती कर्तव्याशी बांधील असतो. एखादा भक्तानी नितांत भगवंतावर प्रेम जर का केलं ना तर याला माझ्या पूर्ण स्वरूपाचं मला दान करायचं आहे असा कर्तव्याचा संकल्प भगवंत आणि सद्गुरू धारण करत असतात. आणि एक दिवस असा येतो की त्या सत्शिष्याने त्या भक्ताला भगवंत आपल्या त्या कर्तव्यपूरक संकल्पाच्या माध्यमातून आपल्या पूर्ण स्वरूपाचा बोध दान करत असतात. आणि आज गोपिकांच्या संबंधामध्ये असं झालं की अनेक भक्त साधनेतून त्या पूर्णत्वाला प्राप्त होतात पण गोपिकांच्या संबंधात भगवंतांनी विरहच यासाठी दिला की विरहात तुम्ही माझं अजून जास्त स्मरण करताल. जेवढं तुम्ही जास्त स्मरण करताल तेवढं कृष्ण तत्व तुमच्या जवळ येईल. म्हटले मी जाऊ शकत नाही वृंदावनामध्ये उद्धवा. म्हटले काही हरकत नाही भगवंता तुम्ही मला निरोप द्या मी गोकुळामध्ये जाईल. आणि तसंही गोकुळामध्ये मला जायचंच होतं. म्हटले कशासाठी. या गोकुळवासियांना जरासा ज्ञानाचा बोध देणं अत्यंत आवश्यक आहे. यांच्याकडून शुद्ध भक्ती शास्त्रोक्त भक्ती करून घेणं नितांत आवश्यक आहे. एक भाव असा आहे की उद्धवजी महाराजांना झालेला ज्ञानाचा अहंकार घालवण्यासाठी सुद्धा गोकुळामध्ये भगवंताला पाठवायचं होतं. म्हणून भगवंतांनी ही लीला केली. नसता पूर्ण ज्ञानी व्यक्तीला संयोगाची बाधा नसते आणि वियोगाची सुद्धा बाधा होऊ शकत नसते. पण प्रेमतत्वच असं आहे. हे शास्त्र सिद्धांताच्या परे जाऊन प्रेमी व्यक्तीची अवस्था होत असते. प्रेम झालेल्या व्यक्तीची अवस्था कशी होते का होते त्याचे पडसाद त्या व्यक्तीवर कसे उमटतात हे तर भल्या भल्या शास्त्र सिद्धांतांना सुद्धा हे कोडं आजपर्यंत उलगडलं नाही महाराज. मीराबाईचं एक सुंदर वचन आहे.
मीराबाईला भगवंताचा विरह प्राप्त व्हायला लागला. त्यावेळेला कोणालाच कळत नव्हतं की मीराबाईंना आता सुख देण्यासाठी काय करावं. प्रेमास्पदाचा प्रेमी व्यक्तीचा विरह ज्याला झालेला असतो त्याला तुम्ही काहीही द्या. वचन काय आहे? अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई गे माये. आपण त्याला कितीही सुख सुविधा संपन्न केल्या, दान केल्या तरी सुद्धा प्रेमी व्यक्तीला त्या प्रेमास्पदाशिवाय समाधान प्राप्त होत नसतं. जसं मीराबाईंना कोणत्याच वस्तूविषयी पदार्थांनी समाधान होईना असं झालं. मग घरातली माणसं विचार करतात, अरे हे वेड्यासारखे वागायला लागले. म्हटले मग डॉक्टरांना दाखवा. आता मनोरुग्णाला मानसिक जे विकार दूर करणारे मनोविकार तज्ञ असतात त्यांच्याकडे दाखवलं जातं. आणि भक्ताच्या बाबतीत असं बऱ्याच प्रसंगामध्ये झालं की भक्तीमध्ये जर एखादा पूर्ण उतरला तर त्याला सगळे वेडच मानायला लागतात. हे सगळ्यांना मान्य आहे का? नसू द्या तरी सुद्धा हे खरं आहे. भक्ती करायला लागला एखादा की सगळे त्याला वेड मानायला लागतात. एक बाजू. आणि दुसरी बाजू अशी आहे, पहा, भक्तामध्ये आणि वेड्या माणसात तसाही काही फरक नसतो. वेडा माणूस वेडा का होतो? तसं तर जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं असतं. वेडा माणूस वेडा का होतो हे सांगायला अगोदर मला वेड व्हावं लागेल. ते शहाणं राहून कळणार आहे का? पण तज्ञ माणसं असं सांगतात की त्याच्या बुद्धीनं एकाच गोष्टीचा कुठला तरी ध्यास लावून जर का घेतला तर त्या ध्यासापोटी तो काय होतो? वेडा होऊन जातो. तसं पाहिला गेलं तर यत्किंचित प्रमाणात सगळेच वेडे असतात. बस कुणाकुणाचं वेडे पण वाढतं म्हणून त्यांना दवाखान्यात न्यायची वेळ येते, बस एवढा फरक आहे. पण या जगात सगळ्यात जास्त काही तर माणसं म्हणतात, नको रे बाबा, जास्त भजन करायचं नाही, जास्त कथा कीर्तनाला जायचं नाही, जास्त सत्संगाला जायचं नाही, नसता वेड लागतं. कोण बोलत होतं परवा दिवशी? कुठं गेले आजी? म्हटले वेड लागतं. म्हटले जास्त भजन केलं तर, जास्त परमार्थ साधना केली तर वेड लागतं, पागल होऊन जातं मनुष्य. नाही महाराज, पागल होत नसतं, वेड होत नसतं. आणि मीराबाईकडे पाहून सगळ्यांना असंच वाटायला लागलं. म्हटले बोलवा, कुठल्या तरी वैद्याला बोलवा, कुठल्या तरी मोठ्या डॉक्टरांना बोलवा. मीराबाईंचं सुंदर वचन आहे, बिरह की मारी बन बन डोरू वैद्य, बिरह की मारी बन बन डोरू. मी विरहामध्ये सारं शहर आणि शहर, सारं वन आणि वन फिरती आहे म्हणतात. बिरह की मारी बन बन डोरो, वैद्य मिला नहीं कोई कोई. पण हा रोग कसा जाईल म्हणतात. त्यावेळेला मीराबाईनं सांगितलं, अरे म्हणजे हे कुठल्याही राज्यामधल्या सामान्य वैद्याच्यानी, सामान्य औषधानी हा रोग जाणार नाही. माझा हा रोग जावा वाटत असेल तर माझ्या प्राणप्रिय प्रेमास्पद भगवान गोपाल कृष्णांना माझ्याकडे आणा, मी ठणठणीत होऊन जाईल. माझ्या रोगावर दुसरा उपाय नाही. तुम्हाला मला जर शहाणं झालेलं पाहायचं असेल, मला जर तुम्हाला निरोगी पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या प्रेमास्पदाला, माझ्या भगवंताला माझ्या जवळ घेऊन या. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई लेगे माये. याचं ते साक्षात दर्शन आहे.
उद्धवजी महाराजांना हे दर्शन करून द्यायचं होतं, म्हणून उद्धवजी महाराजांना पाठवलं. उद्धवजी महाराज आले. फार सुंदर दीर्घ प्रसंग आहे महाराज. आज दिवसभर जरी या विषयावर आपण चर्चा करत बसलो तरी हा प्रसंग संपणार नाही, एवढा दीर्घ विषय आहे. उद्धवजी महाराज आले वृंदावनामध्ये आणि काय पाहता, साऱ्या गोपिका ज्यांना भगवंताचं ध्यान लागलेलं आहे, कुणी काय कल्पना करतय, कुणी काय कल्पना करतय, कुणी काय कल्पना करून कुणी झाडाला कृष्ण म्हणून मिठी मारतय, कुणी दुसऱ्या सखीच्या दुसऱ्या गोपिकेच्या खांद्यावर हात ठेवून मी कृष्णाच्या सहवासामध्ये बसलेले आहे अशी कल्पना करत आहे. कोणी दही घुसळत आहे, कृष्णाला मला लोणी खाऊ घालायचं आहे म्हणून. आता यांना पाहिल्यावर उद्धवजी महाराजांना सुद्धा वाटलं हे सगळे वेडे झाले, कारण यांना कृष्ण सोडून हे दुसरं काहीच गात नाहीत, दुसरं काहीच करत नाहीत, एकच करतात अखंड कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, 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 कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. या पदाच्या माध्यमातून गोपिका उद्धवजी महाराजांशी जो संवाद साधत आहेत त्या संवादाचे काही आपण शब्द ऐकणार आहोत. उद्धवजी महाराज गोपिकांना ज्ञान द्यायला लागले, गोकुळामध्ये येऊन भक्ती कशी करायला पाहिजे याचं ज्ञान द्यायला लागले, परमार्थ साधना कशी करायला पाहिजे याचे शास्त्रीय सिद्धांत गोपिकांच्या समोर मांडायला लागले. आणि उद्धवजी महाराजांचं ते ज्ञानपूर्ण वक्तव्य ऐकून गोपिकांनी जे उत्तर उद्धवजी महाराजांना दिलं ते उत्तर म्हणजे हे पद आहे. ज्ञान देणाऱ्या उद्धवजी महाराजांना पाहून गोपिका अश्रू ढाळत उद्धवजी महाराजांना उत्तर देता, हम प्रेम नगर की बंजारन, 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 जप तप और साधन क्या जाने, 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 हम श्याम के नाम की दीवानी, व्रत नेम के बंधन क्या जाने, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. हम ब्रिज की भोरी ग्वालनिया, हम ब्रिज की भोली ग्वालनिया, ब्रह्म ज्ञान की उलझन क्या जाने,
कोई क्या समझे कोई क्या जाने। मेरे और मोहन की बातें या मैं जानूं या वो जाने। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल। 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 मैंने श्याम सुंदर संग प्रीत करी। मैंने श्याम सुंदर संग प्रीत करी। जग में बदनाम मैं होए गई। जग में बदनाम में होए गई। ज्याला मान सन्मान प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे, ज्याला पद प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे, लोकांनी माझी पूजा करावी, मला नमस्कार करावा, हार तुरे मला घालावेत, माझा सत्कार व्हावा, माईक मध्ये माझं नाव घेतलं जावं, असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी परमार्थ ही वाट नाहीच महाराज. मीराबाई काय म्हणतात? मैंने श्याम सुंदर संग प्रीत करी, जग में बदनाम मैं होई गई. अलीकडे बऱ्याच मंडळींना वाटतं महाराज होणं म्हणजे फार चांगलं आहे, महाराज होणं म्हणजे मान सन्मान पद प्रतिष्ठा हार तुरे फुलं पूजा इत्यादी. पण महाराज हा शब्द जरा बाजूला ठेवू आपण थोड्या वेळापुरता, कारण हा अलीकडेच प्रचारात आलेला आहे. भक्त हा शब्द गोड आहे, सुंदर आहे. भक्त व्हायचं म्हणजे मान सन्मान ज्याला प्राप्त करून घ्यायचा त्यांनी परमार्थात उतरायचंच नाही महाराज. ज्याला या जगात बदनाम व्हायचं आहे त्यांनी या परमार्थाच्या वाटेवर खरं चालावं. कोणी म्हणेल याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकच आहे, आणिक न लगे माईक पदार्थ. बस एका वाक्यामध्ये आपल्याला हे लक्षात येऊन जाईल की मान आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे, पूजा आहे, कीर्ती आहे, वैभव आहे, हे भक्ताचं लक्षणच नाही महाराज. या सगळ्यांची इच्छा ज्याच्या मनात राहिली नाही तो भक्त आहे, तो वैष्णव, तो वारकरी, तो भागवत आहे महाराज. आणि परमार्थात येऊन जर मान सन्मानाची अपेक्षा आपल्या मनात राहणार असेल तर परमार्थात उतरून परमार्थाच्या वाटेवर चालून आपण काय प्राप्त करून घेत आहोत असा त्याचा सरळ अर्थ आहे. मैंने श्याम सुंदर संग प्रीत करी. मैंने श्याम सुंदर संग प्रीत करी. जग में बदनाम मैं होए गई. जग में बदनाम में होए गई. कोई एक कहे कोई लाख कहे. कोई एक कहे कोई लाख कहे. जो होनी थी सो तो होए गई. जो होनी थी सो तो होए गई. कोई एक कहे कोई लाख कहे, जो होनी थी सो तो होई गई. झालं काय? मी तया गोवळा रतली. किती वो शिकवाल मज वेळो वेळा. कोई एक कहे कोई लाख कहे चा भाव किती हो शिकवाल मज वेळो वेळा. जो होनी थी सो तो होए गई. क्या हुआ? मी तया गोवळा रतली.
कोई साच कहे कोई झूठ कहे, कोई साच कहे कोई झूठ कहे। मैं तो शाम पिया की होए गई, मैं तो शाम पिया की होए गई। मीरा के प्रभु कब रे मिलोगे, मैं तो दासी तुम्हारी होए गई। कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधा कृष्ण आनंदाने टाळी वाजव। गोविंद, हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद। हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद, 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 कृष्ण गोविंद गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद, हे गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद, राधा गोविंद गोविंद, राधा गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, राधा गोविंद गोविंद, राधा गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद, कृष्ण गोविंद गोविंद। उद्धवजी महाराज अशा पद्धतीनं साऱ्या गोपिकांना कृष्ण नामामध्ये तल्लीन झालेलं पाहत आहेत। आणि हे वचन ज्या वेळेला सगळे गोपिकांच्या मुखातले उद्धवजी महाराजांनी ऐकले, त्यावेळेला उद्धवजी महाराजांच्या लक्षात आलं, मी ज्ञान वाटायला आलेलो आहे ज्यांना, ते ज्ञान घेण्यासाठी नाही, ज्ञानाचा अनुभव देण्यासाठी माझ्या समोर उभे आहे। कारण गोपिका उद्धवजी महाराजांजवळ ज्ञान आहे, गोपिकांजवळ तसं पाहिला गेलं तर तसं प्रत्यक्ष ज्ञान नाही, पण नुसत्या प्रेम भावनेने त्या ज्ञानाच्या अनुभवापर्यंत जाऊन पोहोचल्या। हे उद्धवजी महाराजांच्या कसं लक्षात आलं, यासाठी सुखदेवजी महाराजांनी या प्रसंगामध्ये सुंदर एक गीत गायन केलेलं आहे। भागवतामध्ये अनेक गीत गायन केलेले आहेत, ज्यामध्ये एक आहे रासक्रीडेच्या प्रसंगामध्ये अत्यंत प्रसिद्ध असं गोपी गीत। यानंतर दुसरं गीत आहे वेणुगीत,
यानंतरचं गीत आहे युगल गीत. गीतांमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध पावलेलं गीत आहे भ्रमर गीत. हे भ्रमर गीत या प्रसंगामध्ये उद्धवजी महाराज गोपिकांच्या मुखातून ऐकतात. भ्रमर म्हणजे भुंगा, गीत म्हणजे गान. अर्थात त्या गोपिकेनं त्या भुंग्यासोबत केलेला जो संवाद आहे तो ज्या गीताच्या माध्यमातून ऐकला ते भ्रमर गीत. संधी मिळाली कुणाला तर महात्म्यांकडून भागवतामध्ये वर्णन केलेल्या या सर्व गीतांचं आपण विश्लेषण श्रवण करत चला. सुंदर भक्तिभाव त्यामधून प्रगट झालेला आहे आणि गोपिकांच्या अवस्थेचं दर्शन त्यामधून आपल्याला दिसलेलं आहे. इथून पुढचा जो संवाद आहे तो आपण विस्ताराने आज या ठिकाणी घेणार नाही, कारण पुढचा आपला भरपूर कथाक्रम बाकी आहे. फक्त एकच गोष्ट झाली, उद्धवजी महाराजांचा ज्ञानाचा अभिमान नाहीसा होऊन या गोकुळातल्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया सामान्य नाहीत हे उद्धवजी महाराजांच्या लक्षात आलं. आणि जिथं जिथं गोपिकांचे पाऊलं मातीमध्ये उमटलेले होते तिथली तिथली माती उचलून उद्धवजी महाराजांनी आपल्या मस्तकाला लावली. वंदे नंदव्रज स्त्रीणाम पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनातिभुवनत्रयं पुनातिभुवनत्रयं पुनातिभुवनत्रयम्. शुकदेवांनी गोपिकांना वंदन केलं, उद्धवांनी गोपिकांना वंदन केलं. भक्तीचे आचार्य असणारे नारदजी महाराज यथा व्रज गोपिकानाम म्हणून गोपिकांचा आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यासमोर ठेवतात. काय एवढं कौतुक त्यांचं? एक पहिलं कौतुक यामुळं की स्त्री देह आहे म्हणून कौतुक नाही, तर स्त्री देहामध्ये असून सुद्धा महान महान महात्मे ज्यांना अभिवादन करतात, वंदन करतात. कारण तसं पाहिला गेलं तर स्त्रीचा स्वभाव जो आहे निसर्गतः हा फार वेगळा वर्णन केला. तो कसा आहे, काय आहे, त्याचे वैलक्षण्य काय आहे स्वभावाचे ते आपल्याला आज पाहायचं नाही, इथं पाहायचं नाही. पण त्यामुळंच पहिलं विशेषण सांगतात की स्त्री आहेत, दुसरं विशेषण सांगतात की भोळ्या आहेत, खेड्यातल्या आहेत, व्यवहार जाणत नाहीत. पण काही जाणत नाही, काही कळत नाही, तरी सुद्धा मोठे मोठे योगी ज्या पदापर्यंत जात नाही ते कृष्ण पदाची प्राप्ती त्यांना झालेली आहे. म्हणून आजही तुमच्या माझ्यासारख्या भक्तांना वारंवार गोपिकांना वंदन करावं लागतं. साऱ्या संतांनी सुद्धा गोपी अवस्थेतच प्रवेश केलेला आहे आपल्या जीवनामध्ये. आपण गवळणी म्हणतो ना, गवळणी ऐकतो, गवळणी म्हणतो. ही तुकोबांची गवळण, ज्ञानोबारायांची गवळण, नाथांची गवळण, निळोबारायांची गवळण. ही गवळण काय आहे? त्या गोपी भावामध्ये ते प्रविष्ट झाले आणि मग त्यांना जे गोकुळातलं दर्शन झालं ते त्यांनी जिच्या माध्यमातून लिहिलं ती असते गवळण. म्हणून सारे हे संत गोपी भावामध्ये, भगवान शिव गोपी भावामध्ये नवे नवे आज शुकदेवजी महाराज गोपी भावामध्ये प्रवेश करून भागवताचं, गोकुळाचं हे सुंदर वर्णन करतात. मथुरेमध्ये भगवंत राहत असताना उद्धवजी महाराजांना असं पाठवलं. फार संवाद या ठिकाणावरचा गोड आहे. पुन्हा कधी संधी मिळाली तर हा संवाद आपण नक्की ऐकू. भगवंताचा निरोप गोपिकांना दिला. गोपिकांचा निरोप घेऊन उद्धवजी महाराज मथुरेमध्ये आले. भगवंतांना तो निरोप ऐकून समाधान झालं. यानंतर भगवंताचा आपल्या कालच्या क्रमाला धरून भगवंत मथुरेमध्ये येऊन कंसाचा वध केलेला आहे. यानंतर नंदबाबांना गोकुळाकडे रवाना केलं. वसुदेवजी महाराज देवकी आई साहेबांना बंदीशाळेतून मुक्त केलं. सांदीपनी महाराजांच्या आश्रमामध्ये अध्ययन करण्यासाठी भगवंत जाऊन पोहोचले. सद्गुरूंची अनन्य भावाने सेवा केली. तेथ तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. संतांचं दास्यत्व, सद्गुरूंचं दास्यत्व कसं करावं याचा बोध माऊलींनी आपल्याला दान केलेला आहे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. तेथ, तनु, मनु, जीवे या तीन गोष्टी एकत्र करून सद्गुरूंचा दास झालं पाहिजे, शरणागत झालं पाहिजे
आणि नुसतंच शरणागत झालं पाहिजे का? नाही, दास्यत्व केलं पाहिजे. दास्यत्व केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? दास्यत्वाचं एकच लक्षण आहे आणि दास्यत्वाचा एकच भाव आहे, सेवा. बाकी दास्य भक्तीचा दुसरा भाव नाही. दास्य भक्तीचा श्रेष्ठ भाव आहे सेवा. मग ती सेवा तुम्ही कोणाची करतात त्याच्यावरती आपल्याला काय फळ भेटत असतं. ते फळ आपण कोणाची सेवा करतो त्याच्यावर अवलंबून आहे. एक पहिला न्याय सांगितला की जीवनामध्ये कोणत्याही माणसानी सेवेशिवाय राहता कामा नाहीये. याच्या पुढचा न्याय सांगितला, सेवा कुणाची करायला पाहिजे? पात्र व्यक्तीची सेवा करायला पाहिजे. कुणाचीही सेवा करून कसं चालेल महाराज? ज्याची सेवा केल्याने आपल्या पदरामध्ये काहीतरी अनमोल शाश्वत ठेवा पडणार आहे त्याची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. त्याचं सेवक आपल्याला होता आलं पाहिजे. आणि या परमार्थाच्या मार्गामध्ये कुणाची सेवा केल्याने अनमोल ठेवा आपल्या पदरामध्ये पडत असतो असा जर एखाद्या भक्ताच्या मनामध्ये प्रश्न आला तर त्याचं एकच उत्तर आहे, सद्गुरूंची सेवा केल्याचा परिणाम अनमोल ठेवा आपल्या पदरामध्ये पडत असतो. सद्गुरूंची सेवा केली. ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादांची सेवा केली. नाथ बाबांनी 12 वर्ष देवगिरी किल्ल्यावरती राहून स्वामी जनार्दनांची सेवा केलेली आहे. सेवेमधून वंचित राहिलेला असा एकही महात्मा नाही. मग ती देवाची सेवा असो की ती संत साधूची सद्गुरूंची सेवा असो, याच्यामध्ये एक महात्म्य असे आहे जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांनी सेवेच्या संबंधामध्ये आपली एक खंत सेवेच्या संबंधात व्यक्त करताना म्हटलेलं आहे, परी नाही घडली सेवा काही. ज्या वेळेला आपल्याला झालेल्या गुरु भेटीचा, गुरु कृपेचा आणि गुरु अनुग्रहाचा प्रसंग महाराजांनी वर्णन करून सांगितला. हरिपाठाच्या प्रसंगामध्ये, गुरु परंपरेच्या अभंगामध्ये आपण हे गायन करतात नित्य प्रति, ज्यामध्ये बाबाजी चैतन्यजी महाराजांचा मला अनुग्रह प्राप्त झाला. महाराजांनी स्वतः मला सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. पण हे सगळं जर झाले तरी एक याचना महाराजांनी माझ्याकडे केली, भोजना मागती तूप पावशेर. पण तेवढं सुद्धा मी माझ्या सद्गुरूंना दान करू शकलो नाही. परीना पडिला विसर स्वप्ना माझी, काय कळे उपजला अंतराय. असं काय त्यांना जाणवलं की त्यांनी माझ्यावर कृपा केली. पण हे सगळं जरी झालं तरी सुद्धा माझ्या जीवनात एक कमतरता राहिली, माझ्या सद्गुरूंची मला प्रत्यक्ष सेवा कधी करता आली नाही. जगद्गुरु तुकोबारायांसारखे महात्मे जर का एवढी खंत व्यक्त करत आहेत तर तुमच्या माझ्या सारख्या भक्तांनी किती खंत व्यक्त करायला पाहिजे. अशी इथं जेवढे भक्त बसलेले आहेत तेवढ्या भक्तांपैकी असे किती भक्त आहेत ज्यांनी सद्गुरूंची शरणागती केलेली आहे, एखाद्या संत साधू सद्गुरूंकडून अनुग्रह मंत्र घेतलेला आहे, दीक्षा घेतलेली आहे. अशी किती सत्शिष्य भक्त या ठिकाणी बसलेले आहेत. मी अनुमान काढतो माझ्या वतीनं भरपूर बसलेले असतील. जेवढे बसलेले असतील त्याच्यापैकी सद्गुरूंची शरणागती केलेले तर बरेच असतील. नाही सद्गुरूंची शरणागती केलेली अशीही असतील. आतापर्यंत नाही शरणागती झाली तर आता करायला सांगत आहे. पण शरणागत झाल्यानंतर तनाने मनाने जीवानी सेवारत झालं पाहिजे. भक्तांनी हा भाव आहे. सेवेनी आपला जो अहंकार असतो तो लवकरात लवकर नाहीसा होत असतो. आणि सेवेनी जो अनमोल ठेवा भक्ताच्या पदरामध्ये पडतो त्याचा अनुभव नाथ बाबा आपल्या जीवनामध्ये आलेला वर्णन करून सांगताना म्हणता, जो अनुभव ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन करून सांगितला की मी माझ्या सद्गुरूंची अनन्य भावाने सेवा केल्याचा परिणाम गुरुकृपेचं अंजन त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये घातलं. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी.
हे गुरु कृपेचं अंजन आपल्याला प्राप्त झाल्याचं दर्शन आहे. मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी, म्हणजे त्याला सगळीकडे देवदर्शन प्राप्त होतं. हे देवदर्शन कसं होतं हे जर ऐकायचं असेल तर नाथांचे शब्द आपल्याला ऐकावे लागतील. नाथबाबा म्हणतात, गुरु कृपांजन पायो रे भाई, गुरु कृपांजन पायो रे भाई, गुरु कृपांजन पायो रे भाई, गुरु कृपांजन पायो रे भाई. राम बिना कछु खाली नाही, राम बिना कछु खाली नाही, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम. सपनों में देखो राजा राम, सपनों में देखो राजा राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम. अंदर राम बाहर राम, अंदर राम बाहर राम, जहाँ देखो तहाँ राम है राम, जहाँ देखो तहाँ राम है राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, जागत राम सोबत राम, सोबत राम, सोबत राम. अत्यंत निष्ठेने सेवा करायला पाहिजे असा सेवा भाव प्रगट झाला. माऊलींच्या संबंधामध्ये सेवा भाव आपल्याला ऐकायचा असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये जो आचार्योपासनम या सूत्राला धरून माऊलींनी जेवढ्या ओव्या केलेल्या आहेत महाराज 13व्या अध्यायामध्ये, तेवढ्या साऱ्या ओव्या आपण जर का पुन्हा एक वेळेला वाचून पाहिल्या तर सद्गुरूंची सेवा करण्यासाठी माऊलींनी आपला भाव कसा व्यक्त केलेला आहे हे आपल्याला चटकन लक्षात येऊन जाईल. सद्गुरूंची सेवा बलराम दादा आणि भगवंतांनी अनन्य भावाने केली. मृत झालेला गुरुपुत्र गुरुदक्षिणेच्या रूपामध्ये सद्गुरूंना दान केला. परतीच्या प्रवासाला सद्गुरूंच्या आदेशाने बलराम दादा आणि भगवंत निघाले. सद्गुरूंनी प्रश्न विचारला, कृष्णा मथुरेला गेल्यानंतर काय करणार आहेस? बलरामाला प्रश्न विचारला, बलरामा तू काय करणार आहेस? तुम्ही दोघं काय करणार आहात? भगवंत बलराम दादांनी उत्तर दिलं, गुरु महाराज तुमच्या आशीर्वादाने आम्ही विवाह करणार आहोत आणि गृहस्थाश्रम करणार आहोत. ठीक आहे, माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, आनंदाने गृहस्थाश्रम करा. गुरु महाराजांची आज्ञा घेऊन भगवंत मथुरेमध्ये आले. एक दिवस बलराम दादांना भगवंतांनी प्रार्थना केली की दादा, जसं गुरु महाराजांना तुम्ही शब्दाने सांगितलेलं आहे की तुम्ही विवाह करणार आहात, त्यानुसार आता तुम्ही विवाह करण्यासाठी अधिक विलंब लावू नका. जर तुम्हाला विवाह करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर एखादी कन्या पसंत करा आणि विवाह करून मोकळे व्हा. म्हटले, माझ्या का विवाहाच्या पाठीमागे लागलेला आहेस कृष्णा तू? भगवंतांनी सांगितलं, म्हटले दादा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुमचा विवाह जर चटकन झाला तर मला लवकरात लवकर विवाह करून मोकळं होता येईल. तुम्हाला जर विवाह करायचा नसेल तर एकदाच तसं सांगून टाका, म्हणजे मला पुढे निर्णय घेता येईल.
एक तर संन्यास घ्यायचा असेल तर संन्यास घ्या, विवाह करायचा असेल तर लवकर विवाह करा. बलराम दादा म्हणतात काही हरकत नाही कृष्णा, जशी तुझी इच्छा. म्हटले नावाला फक्त मी मोठा आहे, बाकी तर सगळं तू म्हणतो तसंच मला करावं लागतं, तू म्हणतो तसंच मला आजपर्यंत मी करत आलो. हे काय याचा आहे का? गोकुळात असल्यापासून तर मला तुझं माहिती आहे कृष्णा. उग आई समोर बाबांसमोर दादाचं ऐकायचं, दादाचं ऐकायचं, दादाचं ऐकायचं. मथुरेत आल्यानंतर तू काय केलंस? म्हटले नंद बाबांसोबत ज्या वेळेला भगवंत बलराम दादा उपवनामध्ये थांबले ना, तर नंद बाबांना कान्होबांनी प्रश्न विचारला. म्हणले बाबा मी शहर पाहायला जाऊ का गोपाळांसोबत? आता नंद बाबांना आपलं कार्ट कसं खट्याळ आहे ते चांगलंच माहित होतं. नंद बाबांनी विचार केला. म्हटले अरे गोकुळात हे असं गावभर फिरतं, काही पण करतं तर काही हरकत नाही, ते आपलंच गोकुळ आहे, गोकुळातले सगळे माणसं आपले आहेत, समजून घेतात कृष्णाला. इथं मथुरेत कृष्णाला कोण समजून घेणार आहे? मग नंद बाबांनी काही परवानगी दिली नाही. म्हटले बाबा अहो मी एकटा थोडी चाललो, दादाला सोबत घेऊन चाललो, दादा आहेत ना म्हटले माझ्या सोबत. असं म्हटल्याबरोबर मग बाबा म्हणतात, नंद बाबा म्हणतात ठीक आहे बलरामा तू जाणार आहेस का सोबत? म्हटले हो बाबा मी जाणार आहे सोबत. म्हटले मग या इकडं दोघ जण नंद बाबांच्या जवळ आले. कृष्णाचा हात हातात घेतला, बलराम दादांचा हात हातात घेतला, हातात हात दिला. म्हटले हे पहा कृष्णा, शहर फिरून जितकं फिरायचं तितकं फिरून इथं उपवनात वापस येत नाही तोवर दादाचा हात सोडायचा नाही. ठीक आहे म्हटले बाबा जसं तुम्ही सांगताल तसं. चला रे म्हटले गोपाळांनो. बलराम दादा घट्ट हात धरून कान्होबाचा चालायला लागले. गोपाळ पाठीमागं चालायला लागले. चालता चालता भगवंत अधूनमधून पाठीमागं वळून पाहिजे. पुन्हा 2 मिनिटं चालून गेले पाठीमागं वळून. एकदा दोनदा भगवंतांनी पाहिलं. भगवंत काय पाहत होते? नंद बाबा आपल्याकडे पाहतात की नाही ते देव पाहत होते. नंद बाबांना आपण दिसतो की नाही त्याचं अनुमान लावत होते. जराशे पुढे चालून आले, कान्होबाच्या लक्षात आलं आता बाबांना आपण दिसत नाही आणि बाबा काही आता आपल्याकडे पाहत नाही, म्हणून मग दादाकडे एका जागेवर थांबले. म्हणले दादा थांबा. बलराम दादा थांबले आणि भगवंत दादाकडे पाहून म्हणतात दादा आता हे काय मला तुम्हाला सांगावं लागेल का? सोडा म्हटले हात माझा. किती घट्ट धरून ठेवलाय. अरे म्हटले पण बाबांनी सांगितलेलं आहे की शहर फिरून येत नाही तोवर माझा हात सोडायचा नाही. म्हटले मग बाबांना हो म्हटलेलो आहे ना, पण मी सांगतो ना तुम्हाला हात सोडा माझा. सांगितल्याबरोबर हात सोडून दिला. आता मोठे आहेत दादा आहेत म्हटल्यावर अधिकाराने रागवायला पाहिजे होता, हात धरून ठेवायला पाहिजे होता मी, पण धरला नाही, सोडून दिला. का सोडून दिला? आज बलराम दादा तेच सांगतात मी यामुळं सोडून दिला की मी नुसता नावाला मोठा आहे पण दरारा सगळा तुझा. म्हटले ठीक आहे आदेश केला बाबा तर मी करतो लग्नाची तयारी. मुलगी पसंत केली, योग जुळून आला. रैवताची मुलगी रेवती हिच्या सोबत बलराम दादांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता मात्र भगवंतानी मनोमन विचार केला की आता आपण आपल्या विवाहाचा सुद्धा गंभीरतेने विचार केला पाहिजे. पण विवाहाच्या अगोदर आपल्या परिवाराला राहण्यासाठी सुंदर घरदार असावं. विश्वकर्मा भगवंतानं पाचारण केलं. समुद्रामध्ये सुवर्णाची नगरी भगवंतानी उभी केली. या नगरीला द्वारका असं नाव भगवंतानी दिलं. साऱ्या परिवाराला घेऊन भगवंत द्वारकेमध्ये राहिला आले. आतापर्यंत तर भगवंताच्या कथा ऐकून सगळ्यांना देवात संबंधामध्ये तर आकर्षण होतच महाराज, पण भगवंताचं एवढं मोठं वैभव पाहिलं. आता तर सगळीकडे भगवंताची ख्याती झालेली होती आणि एका पाठोपाठ एक भगवंतांना विवाहासाठी मुली सुद्धा सांगून यायला लागल्या. आणि भगवंतांनाही ज्या वेळेला मनोमन संकल्प उदयाला आला की आपण आता विवाह करायला पाहिजे, त्याच वेळेला राजासी भीष्मको नाम विदर्भाधिपतिर्महान् तस्य पञ्चाभवन् पुत्रा कन्यका च विदर्भ नावाच्या प्रदेशामध्ये भीष्मक नावाचे राजे राज्य कारभार करत होते, ज्यांना 5 पुत्र होते आणि 1 कन्या होती जिचं नाव रुक्मिणी असं आहे. रुक्मिणी उपवर झालेली असताना आपल्या मुलांना भीष्मक राजांनी प्रश्न विचारला, मुलांनो
अरे तुमची बहीण आता उपवर झालेली आहे, विवाहयोग्य झालेली आहे, तिच्यासाठी तुमच्या पाहण्यामध्ये एखादा चांगला मुलगा आहे का, वर आहे का, मला सांगा. मुलांनी सांगितलं, बाबा तुम्हीच मोठे आहात, तुम्ही सांगा. म्हटले माझ्या पाहण्यात तर एकच आहे की मला मनोमन असं वाटतं की आपल्या रुक्मिणीचं दान आपण द्वारकेच्या राजा गोपालकृष्णांना करावं. मला खात्री आहे गोपालकृष्णांना जर रुक्मिणीचं दान केलं तर आपली रुक्मिणी जीवनभर आनंदामध्ये राहील, सुखामध्ये राहील. पण हा विचार रुक्मिणीनं ज्या वेळेला ऐकला, भीष्मक राजांचे ज्येष्ठ पुत्र, त्यावेळेला रुक्मिणीला राग अनावर झाला. रुक्मिणीने सांगितलं माझ्या बहिणीचा विवाह होईल तर केवळ शिशुपालासोबत होईल, अन्यथा कोणासोबत होणार नाही. हे ज्यावेळेला रुक्मिणी आई साहेबांनी ऐकलं त्यावेळेला दुःख झालं. विवाहाची तयारी सुरू झाली. एक दिवस सुदेवजी महाराजांचं आगमन राजमहालामध्ये झालं. त्यावेळेला सुंदर पत्र लिहून ते पत्र सुदेवांच्या हाती देऊन भगवंताकडे पाठवलं. ते पत्र आपल्या हाती ज्या वेळेला आलं भगवंताच्या, पत्र उघडून भगवंत वाचायला लागले. पत्रामध्ये रुक्मिणी आई साहेब भगवंतांना लिहितात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंगतापम रूपं दृशा दृशिमता मखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपम मे. रुक्मिणी आई साहेब भगवंतांना पत्राद्वारे आपला संदेश पोहोचवतात. हे त्रिभुवन सुंदरा, मी तुमच्या चरणांची दासी तुम्हाला वारंवार नमस्कार करते आहे. माझ्या लहानपणापासून आमच्या राजमहालामध्ये साधू संतांचं आगमन होत राहिलं आणि साधू संतांच्या मुखातून मी वारंवार तुमची कीर्ती ऐकत राहिले. ऐकता 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 माझं मनोमन प्रेम तुमच्यावर झालेलं आहे आणि मी मनोमन तुम्हाला माझा पती म्हणून वरलेला आहे. पण काय करू, माझा विवाह बळजबरी शिशुपालासोबत लावून देण्यात येतो आहे. मला शिशुपालासोबत विवाह करायची इच्छा अजिबात नाही. माझ्या जीवनामध्ये जर शिशुपालासोबत विवाह करण्याजोगा अतिप्रसंग आला तर मी प्राणत्याग करीन. तुमचीच रुक्मिणी. खाली एक छोटीशी टीप लिहिली, हे पत्र वाचून तुम्हाला माझ्याशी विवाह करायची इच्छा झाली तर कुलधर्म कुलाचारानुसार विवाहाच्या दिवशी मंदिरामध्ये पार्वती आई साहेबांचं पूजन करायला आम्ही जात असतो. हे पत्र वाचून माझ्याशी विवाह करायची इच्छा झाली तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथं या, मला पळवून न्या. तुमचीच रुक्मिणी. भगवंतानी पत्र घडी घालून आपल्या हातामध्ये घेतलं, कमरेला खोवलं. सुदेवजी महाराजांना घेऊन भगवंत कौंडिन्यपुरामध्ये येऊन पोहोचले. रुक्मिणी आई साहेबांना संदेश प्राप्त झाला आणि रुक्मिणी आई साहेब आता मात्र शृंगार करायला सिद्ध झाल्या, तत्पर झाल्या. आतापर्यंत रुक्मिणी आई साहेबांनी शृंगार केलेला नाही, पण देव आलेले आहेत कळाल्याबरोबर शृंगार केला. सैनिकांच्या मधोमध मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी रुक्मिणी आई साहेब आल्या. पार्वती आई साहेबांच्या गळ्यात पुष्पहार अर्पण केला आणि हात जोडून प्रार्थना केली. नमस्ये त्वांबिके भीक्ष्णं स्वसंतानयुता शिवां भूयात् पतिर्मे भगवान कृष्णस्तदनुमोदताम्. हे जगदंबे, तुम्हाला जसे तुमचे भोलेनाथ प्रिय आहेत ना, तसे मला माझे कृष्णनाथ प्रिय आहेत आणि माझा विवाह त्यांच्या सोबतच व्हावा असा तुम्ही मला वरदान करा. प्रार्थना करून खाली वाकल्या नमस्कार करण्यासाठी, तर पार्वती आई साहेबांच्या गळ्यातला पुष्पहार रुक्मिणी आई साहेबांच्या गळ्यामध्ये पडला. अत्यंत आनंद झाला रुक्मिणी आई साहेबांना. प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिराच्या पारावरून जायला लागल्या. त्यावेळेला भगवंताच्या रथाची ध्वजा उंच उंच आकाशामध्ये फडकताना पाहिली. इशारा भगवंतांना केल्याबरोबर भरधाव वेगामध्ये भगवंत मंदिराजवळ आले. आपला एक हात पुढे केला, रुक्मिणी आई साहेबांनी आपला दुसरा हात पुढे केला. रुक्मिणी आई साहेबांचा हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडला. सरकन रुक्मिणी आई साहेबांना रथावर ओढून घेतली आणि पुन्हा वेगाने द्वारकेच्या दिशेने भगवंताचा रथ निघाल्याबरोबर सारे सैनिक गोंधळ करायला लागले. अरे पळवली 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 पळवली. सैनिक ज्यावेळेला गदारोळ करायला लागले, रुक्मिणी आई साहेब घाबरल्या. रुक्मिणी आई साहेबांचं सांत्वन भगवंतानी केलं.
आणि साऱ्या सैनिकांचा पाठलाग चाललेला होता तरी सुद्धा अत्यंत भरधाव वेगामध्ये भगवंत द्वारकेपर्यंत येऊन पोहोचले. बलराम दादांना ही सारी वार्ता कळाली. आता मात्र बलराम दादांनी भगवंताच्या मनातला भाव जाणला आणि द्वारकेमध्ये विवाहाची भव्य दिव्य सज्जता भव्य दिव्य तयारी प्रारंभ झाली. देशोदेशी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या. सारे भक्त दूर दूर गावावरून भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी सम्मिलित झाले. विवाहाच्या मंडपामध्ये सारे भक्त मंडळी विराजमान झालेली असताना मंगल अक्षदांचं वाटप साऱ्यांना करण्यात आलं. एका बाजूला गोपाळ भगवंताचा शृंगार करत आहेत. आता जरासा पाहू आपण गोपिका रुक्मिणी आई साहेबांचा शृंगार कसा करतात. विवाह मुहूर्त समीप येत असताना एका बाजूला शृंगार चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मनोमन आपल्या प्राणप्रिय पतिराज भगवान गोपाल कृष्णांचं मनोमन स्वप्न रुक्मिणी आई साहेब रंगवायला लागल्या. श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी, श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी, बन के दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाऊंगी, बन के दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाऊंगी. श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी, श्याम नाम की मेहंदी रचाकर घूंघट में शर्माऊंगी, बन के दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाऊंगी, बन के दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाऊंगी, ब्रज नगरी अब जाऊंगी. श्याम नाम की मांग भरी और श्याम चुनरिया ओढ़ी रे, श्याम नाम की मांग भरी और श्याम चुनरिया ओढ़ी रे, श्याम नाम की मांग भरी और श्याम चुनरिया ओढ़ी रे, श्याम नाम की मांग भरी और श्याम चुनरिया ओढ़ी रे, श्याम प्रीत रंग राजी ऐसी दुनिया से मुख मोड़ लिए, श्याम प्रीत रंग राशि ऐसे दुनिया से मुख मोड़ लिए. वो मेरा हो जाएगा हो, वो मेरा हो जाएगा और मैं उसकी हो जाऊंगी, वो मेरा हो जाएगा और मैं उसकी हो जाऊंगी, बन के दुल्हनिया श्याम पिया की ब्रज नगरी अब जाऊंगी, बन के दुल्हनिया श्याम पिया ब्रज नगरी अब जाऊंगी. सुंदर पद्धतीने भगवंताचा आणि रुक्मिणी आई साहेबांचा शृंगार झाला. सारे भक्त विवाह मंडपामध्ये वाट पाहत असताना एका बाजूला मंगलवाद्य वाजायला लागली आणि दुसऱ्या बाजूला भक्तांनी प्रार्थना केल्याबरोबर भगवंत आणि रुक्मिणी आई साहेबांचं आगमन विवाह मंडपामध्ये व्हायला लागलं. मंगलवाद्य चला. चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या. मुलाचे मामा मुलाला विवाह मंडपामध्ये घेऊन या. चला वराडी मंडळी ताटकळली आहे. विवाहाचा मुहूर्त निघून चाललेला आहे. लवकरात लवकर विवाह मंडपामध्ये आपण उपस्थित व्हा.
मामा लोक कुठे आहेत? पाठीमाग कोणीच नाही त्यांच्या. कलवऱ्या कुठे आहेत? सगळ्या दोघच चालले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचा आणि रुक्मिणी आईसाहेबांचा आगमन विवाह मंडपामध्ये झालेला आहे. दोघांच्याही मध्ये अंतरपाठ धरण्यात आलेला आहे. पाटावर उभं राहा. भूदेवांनी मंगलाष्टक गायन करण्यासाठी आरंभ केलेला आहे. धरा अंतरपाठ धरा. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे. आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे. देशांतरा पाठवी हे रंभा, गणनायका गजमुखा. भक्ता बहु तोषवी, राधा दामोदर चिंतन सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा, कावेरी शरयो महेंद्र तनया. शर्मनती वेदिका, सीप्रावेत्र वती महासुर नदी. ख्याता गया गंडकी, पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता. कुर्या सदा मंगलम राधा दामोदर चिंतन सावधान. राजा भीम करोक्मिनी सनयनी, देखो चिंता करे. हे कन्या सगुणा वरा नृपवरा, कवण्या सिम्या देई जे. आता एक विचार श्री कृष्ण नवरा, त्यासी समारा पोमळे. रोक्मा पुत्र वडीला त्यास पुसणे. कोर्या सरा मंगलम राधा दामोदर चिंतन सावधान. विष्णूला कमला शिवा गिरिजा. कृष्णा जशी
रुक्मिणी सिंधूला सरिता तरोसी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामासी जनकात्मजा प्रिय जशी सावित्री सत्यव्रता तैशी वधू साजरी वरितसे हर्षे वरा सियता राधा दामोदर चिंतन दैवलगणं सुदनन्तरेव ताराबलं चन्द्रबलन्तरेव विद्याबलं दैवलन्तरेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि राधा दामोदरश्चिन्तन सद्गुरु बालकृष्ण महाराज चिंतन माऊली ज्ञानेश्वर चिंतन वराणी वाजंत्री सावचित्त या मातो श्रीनगरात या मातो श्रीनगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन ठेवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन ठेवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन ठेवाच लागत या मातोश्री नगरात काय वाजत गाजत या मातोश्री नगरात काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत
राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशीवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशीवर ताल मृदंग हो ताल मृदंग किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत या मातु श्रीनगरात काय वाजत गाजत या मातु श्रीनगरात काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत राजा भीमकाच्या होत 9 जणी कन्या राजा भीमकाच्या होत 9 जणी कन्या थकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या थकली रुक्मिणा दिली पंढरीच्या राजा पायी जोडव्याला हो पायी जोडव्याला किती 9 लाख साजत किती 9 लाख साजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत या मातु श्रीनगरात काय वाजत गाजत या मातु श्रीनगरात काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गवडी तांगा हरपला चढता उतरता गवडी दादा हरपला सांगतो भीमका हो सांगतो भीमका माझ्या लेकीच हाय नात माझ्या लेकीच हाय नात सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत या मातु श्रीनगरात काय वाजत गाजत या मातु श्रीनगरात काय वाजत गाजत सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागत 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 श्याम चंदा है श्यामा चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी श्याम चंदा है श्यामा चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी श्याम चंदा है श्यामा चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी श्याम चंदा है श्यामा चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी श्याम चंदा है श्यामा चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी श्याम चंदा है श्यामा चकोरी बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी श्याम चंदा है श्यामा चकोरी
चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम रसिया है श्यामा रसीली, श्याम रसिया है श्यामा रसीली, श्याम रसिया है श्यामा रसीली, श्याम रसिया है श्यामा रसीली। हो कृष्ण छलिया है राधा शर्मीली, कृष्ण जनिया है राधा शर्मीली, कृष्ण छलिया है राधा शर्मीली, कृष्ण जनिया है राधा शर्मीली। कृष्ण काला है, कृष्ण काला है, कृष्ण काला है, राधा है गोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। दोनों में प्रेम इतना है ज्यादा, दोनों में प्रेम इतना है ज्यादा। राधा मोहन है, मोहन है राधा, राधा मोहन है, मोहन है राधा। दोनों में प्रेम इतना है ज्यादा, दोनों में प्रेम इतना है ज्यादा। राधा मोहन और मोहन है राधा, राधा मोहन है, मोहन है राधा। श्याम नटखट है, श्याम नटखट है, वो श्याम नटखट है, राधा है भोली, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। वो श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। कृष्ण राधा है रस की वो धारा, कृष्ण राधा है रस की हो राधा। वो कृष्ण राधा है रस की वो धारा, कृष्ण राधा है रसनी राधा। जिसमें डूबा है संसार आधा, इसमें मोहा है संसार। चीर जीवे ये, चीर जीवे ये, चीर जीवे ये दोनों की जोड़ी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। श्याम चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। चंद्रा है श्यामा चकोरी, बड़ी सुंदर है दोनों की जोड़ी। राधे 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 राधे